लाडकी बहीण योजनेअंतर्गत आनंदाची बातमी असणार आहे 20वा हप्ता आणि 21वा हप्ता. अर्थातच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबतची अत्यंत आनंदाची आणि महत्वाची वितरणासंदर्भातील सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊ शकतात. सरकारने एक महत्वाचा आणि आनंदाचा दिवस त्या ठिकाणी निवडल्याबाबतची माहिती मिळत आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरणाची संपूर्ण तयारी देखील पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. मग आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार आहेत याबाबतची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच अनेकांच्या मनातील एक प्रश्न आहे, ते म्हणजे 2 महिन्यांचे पैसे एकत्रित आता तरी येणार का? कारण मागील 2-3 वेळा आपण पाहिलं की वारंवार बोललं गेलं की 2 महिन्यांचे पैसे मिळतील, 2 महिन्यांचे पैसे मिळतील, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मात्र 2 महिन्यांचे एकत्रित पैसे जमा झाले नाहीत. यासोबत अनेक अशा देखील महिला आहेत की ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ प्रलंबित आहे, म्हणजेच त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले आहेत, मात्र 2 महिन्यांचा लाभ जो त्यांचा प्रलंबित राहिला आहे त्या लाभाबाबत या हप्त्यामध्ये कोणती अपडेट येणार आहे का? कारण लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, आता येणारा हप्ता हा खूप जास्त महत्वाचा असणार आहे, कारण राज्याच्या अधिवेशनामधील हा हप्ता असणार आहे. राज्याचं सध्याचं अधिवेशन सुरू आहे, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं आणि यावेळी राज्याचं संपूर्ण बजेट संपतं. पुढच्या वर्षीसाठीचं सरकार त्या ठिकाणी तरतूद करतं. 31 मार्चच्या आधी सरकार सर्व पैसे देऊन टाकत असतं आणि याबाबत आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आज हीच माहिती दिली आहे की जो हप्ता किंवा जो निधी आम्ही त्या ठिकाणी मागील वर्षी तरतूद केला होता त्या सर्व निधीचे आम्ही वितरण 31 मार्च आधीच करणार आहोत. मग 31 मार्च आधीच प्रलंबित देखील हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येण्याची मोठी शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. एवढेच काय, तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल किंवा सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ हा 31 मार्चच्या आधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केला जात असतो. ठीक आहे, तो वेगळा विषय राहिला. आज लाडकी बहीण योजनेतील महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून योग्य पद्धतीने आणि रोज तुम्हाला वेळोवेळी आपण सर्व काही ज्या अपडेट आहेत त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. तर लाडक्या बहिणींनो, आता महत्वाचा मुद्दा म्हणजे योजनेचा हप्ता कधी जमा होणार. तर लक्षात घ्या, हप्ता वितरणासाठीच्या आता याद्या देखील तयार झाल्याची माहिती मिळत आहे. आपल्याला माहिती आहे की योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी दरवेळी सरकारच्या वतीने काय होतं की त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग सरकारला त्या ठिकाणी निधी मागतो. त्यानंतर सरकार काय करतं की सरकारकडचा असणारा अर्थ विभागाकडून निधी हा महिला व बालविकास विभागाकडे देत असतं. जो निधी कमी पडतो तो निधी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे ट्रान्सफर केला जातो आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण होते. आता हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडे अथवा महिला व बालविकास विभागाकडे संपूर्ण याद्या तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता सरकारने त्या ठिकाणी निधी वितरित केल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि यामध्ये आता महत्वाचं लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकांनी बोललं की होळी धुलीवंदनाला पैसे येतील का? होळी धुलीवंदनाला पैसे आले नाहीत, मात्र येणाऱ्या 8 मार्च रोजी राज्यामध्ये जागतिक, म्हणजेच की राज्यामध्ये नाही परंतु जागतिक महिला दिन असतो आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व महिलांना सरकारच्या वतीने गिफ्ट दिले जाण्याची मोठी शक्यता आणि मोठी चर्चा त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. कारण महिला दिनाच्या निमित्ताने आपण पाहिलं होतं की मागील वर्षी म्हणजेच की 2025 मध्ये देखील त्या ठिकाणी महिला दिनाच्या दिवशीच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले होते. 8 तारखेला मागील वर्षी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचा हप्ता आला होता आणि तेव्हा देखील 2 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात आले होते. आता देखील सेम कंडिशन झालेली आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही. आता मार्च महिना सुरू आहे. मार्च महिन्यामध्ये आम्ही सर्व निधी त्या ठिकाणी देऊन टाकणार आहे असे देखील आपले महसूल मंत्र्यांनी सांगितलं आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 महिन्यांचे हप्ते लगेच एकत्रित मिळणार नाहीत, परंतु याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 2ही महिन्यांचे पैसे 100% मिळणार आहेत. यातील फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे जागतिक महिला दिनाच्या दिवशी होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला काय वाटतं, जागतिक महिला दिनानिमित्त 8 तारखेलाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा व्हावेत का 3000 रुपये एकत्रित जमा केले जावेत? नक्की कमेंट करून सांगा. आता यामधील महत्वाचा विषय म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की जीआर तर अजून आला नाही, जीआर ऑनलाईन मग हे वितरण होणार कसं? तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, आज 3 तारीख म्हणजे त्याचा 4 तारीख आहे. व्हिडिओ आपण 3 तारखेला शूट केला होता. 4 किंवा 5 तारखेला देखील याचा जीआर येईल असे देखील बोललं जात आहे आणि 4-5 तारखेला जीआर आल्यानंतर 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये 8 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण सुरू होईल असे देखील बोललं जात आहे. आता अनेक जण बोलतील की 8 तारखेला रविवार आहे आणि या रविवारामुळे त्या ठिकाणी वितरण होणार नाही, परंतु लक्षात घ्या,
वितरण करायचे असल्यास सरकार 7 तारखेला, 9 तारखेला किंवा त्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेईल आणि 8 तारखेला देखील वितरण होऊ शकतं. कारण डीबीटी प्रणाली असते. डीबीटी प्रणालीमुळे डायरेक्ट त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांच्या आधार कार्डला जे खातं लिंक असतं त्या लिंक खात्यावरती डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातात. मग या ठिकाणी एक तर 7 तारीख किंवा 9 तारखेच्या दरम्यान देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जागतिक महिला दिन असल्याने त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होतील. खरं तर 3000 रुपये देखील येऊ शकतात. मागील वर्षी 3000 रुपये एकत्रित आले होते. यावेळी 1500 रुपये येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे आणि जागतिक महिला दिनाचं सरकार औचित्य साधून त्याच दिवशी त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि त्यामुळे राज्यातील जवळपास 1 ते 1.5 कोटी किंवा 2 कोटी महिलांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. सर्व हालचाली सुरू आहेत. सर्व सरकारकडे यादी त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि आता सध्या अधिवेशन देखील सुरू असल्यामुळे योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी सरकारला नाही. आणि बघा, मार्च महिना संपण्याआधी देखील मार्चचा हप्ता 100% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे. यावेळी तुम्हाला मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार नाही. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन हे प्रत्येक वर्षाला असतं आणि त्यामुळे सरकारला 31 मार्चच्या आधी सर्व निधी देणं बंधनकारक असतं आणि म्हणूनच मार्च महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये येईल. कदाचित असं देखील बोललं जात आहे की 8 मार्चला ज्या त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि येणाऱ्या 19 मार्च रोजी राज्यामध्ये गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याचे देखील औचित्य साधून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण सरकार करेल असे देखील बोललं जात आहे. आता तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि याच्याच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.